नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महेश व्हॅल्यू एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 2025 याच्यावरील चालू घडामोडी प्रश्नसंच बघणार आहोत. हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न असणार आहेत, जे येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत. TCS आणि IBPS हा महत्त्वाचा असा घटक आहे. TCS जर तुमचा पेपर घेत असेल तर 2 किंवा 3 प्रश्न हे चालू घडामोडीवर विचारले जातात आणि IBPS जर तुमचा पेपर घेत असेल तर 4 किंवा 5 प्रश्न हे चालू घडामोडीवर विचारले जातात. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ हे तुम्हाला पाहायला भेटतील आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला आपण बघूयात. सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, तिसरा. सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर तिसरा क्रमांक लागतो. प्रश्न क्रमांक 2. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अलीकडेच की टू द सिटी पुरस्कार कोणत्या देशाने दिला? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, अर्जेंटिना. अर्जेंटिना या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना की टू द सिटी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 3. जुलै 2025 मध्ये SSBचे नवीन महासंचालक DG म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, संजय सिंघल. संजय सिंघल यांची 2025 मध्ये SSBचे नवीन महासंचालक DG म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 4. भारतीय नौदलातील पहिल्या महिला अधिकाऱ्याचे नाव काय आहे, ज्यांची राष्ट्रपतींची ADC म्हणून नियुक्ती झालेली आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, यशस्वी सोलंकी. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5. कलिंग रत्न 2024 पुरस्कार कोणाला देण्यात आला? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, धर्मेंद्र प्रधान. कलिंग रत्न 2024 पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर धर्मेंद्र प्रधान यांना देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 6. 134व्या डुरंड कप 2025चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकलेले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, नॉर्थ ईस्ट युनायटेड. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7. पहिल्या खेलो इंडिया वॉटर फेस्टिवलचा शुभंकर कोणता आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, हिमालयन किंगफिशर. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8. 78वी संतोष ट्रॉफी 2024-25चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, पश्चिम बंगाल. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9. जगातील सर्वात तरुण बुद्धिबळ विश्वविजेता कोण बनला आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, डी गुकेश. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10. 61वा इराणी कप 2024-25 कोणी जिंकला आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, मुंबई. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11. ऑस्ट्रेलियन ओपन 2025 पुरुष एकेरी विजेती कोण? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, यानिक सिन्नर. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12. भारतातील ट्रेनमध्ये ATM बसवणारी पहिली बँक कोणती? या प्रश्नाचे उत्तर आहे बँक ऑफ महाराष्ट्र. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेने भारतातील पहिले ट्रेनमध्ये ATM बसवलेले आहे. प्रश्न क्रमांक 13. देशातील पहिल्या ट्रेन ATM कोणत्या ट्रेनमध्ये बसवण्यात आलेले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पंचवटी एक्सप्रेस. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. कोणत्या बँकेने बसवलेले आहे? तर बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेने बसवलेले आहे. प्रश्न क्रमांक 14. सध्याचे महाराष्ट्राचे कृषी मंत्री कोण आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, दत्तात्रय भरणे.
ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15. भारतातील नवीन 94वे रामस्थळ कोणते आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी गोगल बिल तलाव. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16. भारत जगातील कितव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलेली आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी चौथी. भारत जगातील कितव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलेली आहे? तर चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलेली आहे. प्रश्न क्रमांक 17. नुकतेच भारतीय हवाई दलातून कोणते लढाऊ विमान निवृत्त झाले? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी MiG-21. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18. भारताच्या सर्वात लांबीचा सागरावरील सेतू कोणता आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे अटल सेतू. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19. भारतातील पहिले झोपडपट्टी मुक्त शहर कोणते बनले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी चंदीगड. चंदीगड हे शहर भारतातील पहिले झोपडपट्टी मुक्त शहर बनलेले आहे. प्रश्न क्रमांक 20. देशातील पहिली सहकारी CNG बायोगॅस प्रकल्प कोठे सुरू झाला? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी कोपरगाव. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला येणारे सर्व व्हिडिओ हे पाहायला भेटतील.